माझा मुलगा याला लिव्हरचा प्रॉब्लेम असल्या कारणाने रुबी हॉल क्लिनिक पुणे या ठिकाणी आम्ही मुलाला ऍडमिट केलं. प्रथमतः ज्या दिवशी आम्ही ऍडमिट झालो त्या दिवशी आमच्या मनामध्ये असा ग्रह होता की आपण या दवाखान्यात टिकू शकतो की नाही. एकच दिवसामध्येच डॉक्टरचे आणि आमचे संबंध आले. मनोज सर, सुशील सर यांची भेट झाली आणि त्यांचं आमच्याशी एक प्रकारचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. पेशंट आणि डॉक्टर हे नातं न राहता एक मोठे भाऊ छोट्या भावाला ट्रीटमेंट देतात. अशा पद्धतीनं सुशील सरांनी किमान 1.5 महिने पेशंटच्या सर्व बाबीची तपासणी करून वेळोवेळी वेगवेगळ्या औषधी चेंज करून अतिशय चांगल्या पद्धतीनं पेशंटची जपणूक केली. आणि वेळ आल्यानंतर मनोज सर आणि मनोज सरांच्या टीमनी जवळजवळ 15 तास ऑपरेशन लागले आणि हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्णपणे चांगल्या पद्धतीने यशस्वी तिकडे नेलेलं आहे. आता ऑपरेशन होऊन 1 महिना झालेला आहे. 1 महिन्यामध्ये सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे माझा मुलगा चलतो फिरतो आहे आणि ही किमया केवळ या टीमनीच केलेली आहे. आमच्या मनामध्ये जो समज होता की आम्ही या दवाखान्यामध्ये यशस्वी तिकडे वाटचाल करू किंवा नाही करू, परंतु खरोखरच ईश्वर हा दगडात नसून माणसाच्या कर्तव्यात असतो. या दोन्ही डॉक्टरांनी अगदी जिव्हाळ्यानं, स्नेहानं, प्रेमानं आमच्या या पेशंटची वागणूक देऊन योग्य पद्धतीनं आर्थिक नियोजन सुद्धा आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांगून आहे त्या पैशाची बचत कशी करायची, कशा पद्धतीनं बाकीचे लाभाच्या योजना मिळवायच्या या सर्व बाबीची माहिती सांगितलेली आहे. 4 महिन्यामध्ये आम्ही दवाखान्यामध्ये 4 महिन्यामध्ये कुठल्याच व्यक्तीकडून आम्हाला एक शब्दाची सुद्धा असभ्य वर्तन मिळालेलं नाही. खरोखरच हा एक मराठवाड्याला दिलेला न्याय आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आमच्या मराठवाड्यात लिव्हर विषयी किंवा लिव्हरच्या आजाराविषयी जी एक अज्ञान वृत्ती आहे ती अज्ञान वृत्ती त्यांची काढून पुढील आयुष्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटच्या बाबतीत एक समाजसेवेचं कार्य म्हणून मी सुद्धा स्वतःला झोकून देण्या इतपत प्रवृत्त मनोज सरांनी मला केलेला आहे. माझ्या आनंदामध्ये त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नानं जो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल या डॉक्टरच्या टीमचं अखेरच्या श्वासापर्यंत ऋणी राहील एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो.